जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या हरिपाठ स्पष्टीकरण या व्हिडिओ सिरीज मध्ये। या सिरीज मध्ये आपण संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या पवित्र हरिपाठातील प्रत्येक अभंगाचे स्पष्टीकरण मराठीतून जाणून घेणार आहोत। या अभंगाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी दिलेले गहन आध्यात्मिक ज्ञान आणि मार्गदर्शन आपल्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी किती उपयुक्त आहे हे आपण पाहणार आहोत। आजचा आपला अभंग आहे, देवाची या द्वारी उभा क्षण घरी, तेने मुक्ती चारी साथ येल्या। चला या अभंगाच्या प्रत्येक ओळीचे स्पष्टीकरण आणि त्यातील गूढार्थ जाणून घेऊया। देवाची या द्वारी उभा क्षण घरी, तेने मुक्ती चारी साथ येल्या। संत ज्ञानेश्वर म्हणतात की देवाची या द्वारी उभा क्षणभरी म्हणजेच भगवंताच्या द्वाराशी क्षणभर उभा राहिला तरी त्याने मुक्ती चारी साधी येल्या, म्हणजेच त्या क्षणानेच चारही प्रकारच्या मुक्ती साधता येतात। चार प्रकारच्या मुक्ती कोणत्या? प्रथम सालोक्य मुक्ती। सालोक्य म्हणजे भगवंताच्या लोकात वास मिळणे। या मुक्तीत भक्ताला भगवंताच्या दिव्य लोकात राहण्याची संधी मिळते। यामुळे भक्ताला त्याच्या जीवनात भगवंताचे अस्तित्व सर्वत्र जाणवते आणि तो भगवंताच्या सानिध्यात आनंदी राहतो। सामिप्य मुक्ती म्हणजे भगवंताच्या निकट राहण्याची मुक्ती। या मुक्तीत भक्ताला भगवंताच्या अगदी जवळ राहता येते। यामुळे भक्ताला सतत भगवंताची उपस्थिती आणि त्याच्या कृपेचा अनुभव येतो। सारूप्य मुक्ती म्हणजे भगवंताच्या रूपासारखे रूप प्राप्त होणे। या मुक्तीत भक्ताला भगवंतासारखेच दिव्य रूप प्राप्त होते। यामुळे भक्ताचा आत्मा भगवंतासारखा दिव्य आणि तेजस्वी होतो। सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंताशी एकरूप होणे। या मुक्तीत भक्त आणि भगवंत एकरूप होतात। यामुळे भक्ताचा आत्मा आणि भगवंत एकमेकात विलीन होतात आणि भक्ताला परमात्म्याची पूर्ण अनुभूती येते। या चार प्रकारच्या मुक्ती भक्तांच्या साधनेच्या आणि भक्तीच्या अनुसार प्राप्त होतात। या मुक्तींच्या माध्यमातून भक्ताला भगवंताच्या सानिध्याचा आणि दिव्य स्वरूपाचा अनुभव मिळतो। याचं उदाहरण पाहूया। एका खेड्यात एक साधू राहत होता। त्याचे नाव रामदास होते। तो संपूर्ण जीवन भगवान श्रीरामाच्या भक्तीत व्यतीत करत असे। रामदास दररोज सकाळी मंदिराच्या बाहेर उभा राहून राम राम असे नामस्मरण करत असे। त्याची भक्ती इतकी प्रखर होती की त्याला भगवंताच्या सानिध्याची जाणीव सतत होत असे। एकदा त्याच्या शेजारी एक युवक आला आणि त्याने विचारले, रामदासजी, तुम्ही रोज मंदिराबाहेर उभे राहून भगवंताचे नामस्मरण का करता? रामदासजी म्हणाले, भगवंताच्या द्वारी क्षणभर उभे राहिले तरी चारही मुक्ती प्राप्त होतात। देवाच्या सानिध्यात राहिल्याने मन शुद्ध होते, आत्मा पवित्र होतो आणि सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते। या युवकानेही रामदासजींच्या सल्ल्यानुसार भगवंताचे नामस्मरण सुरू केले आणि त्याला आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल जाणवले। त्याच्या मनात शांती, समाधान आणि आनंद उत्पन्न झाला। या उदाहरणातून आपल्याला हे शिकायला मिळते की भगवंताच्या सानिध्यात क्षणभर उभे राहिले तरी जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते। संत ज्ञानेश्वरांनी या ओळींमध्ये याचाच उल्लेख केला आहे की भगवंताच्या द्वाराशी क्षणभर उभे राहिल्यानेच चारही प्रकारच्या मुक्ती साधता येतात। त्यामुळे आपल्याला भगवंताच्या नामस्मरणाचे महत्त्व समजते। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। संत ज्ञानेश्वर म्हणतात की हरी हरी असे भगवान श्री विठ्ठलाचे नामस्मरण करा। हरीच्या नामस्मरणामुळे मिळणाऱ्या पुण्याची गणना कोण करू शकतो? हे पुण्य अगणित आहे आणि त्याचा मोजमाप करता येत नाही। याचे उदाहरण पाहूया। एका खेड्यात एक वृद्ध महिला होती जिने आपल्या आयुष्यभर फक्त हरी हरी या नामस्मरणाचे पालन केले। ती दररोज आपल्या सर्व कामांच्या मध्ये हरी हरी असे म्हणत असे।
तिच्या मनात सदैव भगवंताचे नाव होते. तिच्या या साध्या आणि निरंतर नामस्मरणामुळे तिला जीवनात अनेक अडचणींवर विजय मिळवता आला. तिच्या आयुष्यात सर्वत्र आनंद आणि समाधान होते. ही वृद्ध महिला शाळेत जात असलेल्या मुलांना नामस्मरणाचे महत्त्व सांगत असे. एकदा एका लहान मुलाने तिला विचारले, आजी, तू फक्त हरी हरी का म्हणतेस? आजीने उत्तर दिले, बाळ, हरीच्या नामस्मरणामुळे मिळणारे पुण्य अगणित आहे. त्याची गणना कोणी करू शकत नाही. भगवंताच्या नावातच सर्व सुख आणि शांती आहे. मुलाने हे ऐकून नामस्मरण सुरू केले आणि त्याला आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल जाणवले. त्याला अभ्यासात आणि खेळात चांगली प्रगती झाली. त्याच्या मनात आत्मविश्वास आणि शांती निर्माण झाली. या उदाहरणातून आपल्याला हे कळते की हरीच्या नामस्मरणामुळे मिळणारे पुण्य अगणित आहे आणि त्याचे महत्त्व कोणतीही मोजमापाची सीमा ओलांडते. नामस्मरण हे साधे असले तरी त्याचा प्रभाव अतिशय महान असतो. संत ज्ञानेश्वरांनी या ओळीतून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की नामस्मरणामुळे मिळणारे पुण्य अमर्यादित आहे. असोनी संसारी जी वेवेगू करी, वेदशास्त्री उभारी बाह्य सदा. संत ज्ञानेश्वर म्हणतात की असोनी संसारी म्हणजेच संसारात असताना, जिव्हे वेगू करी म्हणजेच आपल्या जिव्हेच्या वाणीच्या साह्याने भगवंताचे नामस्मरण करा. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा म्हणजेच वेद आणि शास्त्रांच्या शिक्षणाने आपल्या बाह्य वर्तनाचे, वागणुकीचे उन्नयन करा. म्हणजेच नामस्मरण आणि वेदशास्त्रांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनाचे उन्नयन करा. याचे उदाहरण पाहूयात. एका गावात एक शेतकरी होता. तो आपल्या कष्टाने शेतात काम करत असे आणि त्याच वेळी त्याच्या जिभेवर सतत भगवान श्री विठ्ठलाचे नाव असायचे. तो हरी हरी असे सतत नामस्मरण करत असे. त्याच्या शेतात काम करताना त्याने वेद आणि शास्त्रांचे शिक्षण घेतले होते. त्यामुळे त्याचे वर्तन आणि जीवनाचे दृष्टिकोन वेदांप्रमाणे होते. एकदा गावात एक मोठा उत्सव आयोजित केला गेला होता. त्या उत्सवात सर्व लोकांनी शेतकऱ्याच्या नम्रता, शहाणपण आणि त्याच्या वागणुकीचे कौतुक केले. लोकांना त्याचे शास्त्राधारित विचार आवडले आणि त्याच्या जीवनशैलीने प्रेरित झाले. या उदाहरणातून हे समजते की संसारात असतानाही भगवंताचे नामस्मरण करणे आणि वेद शास्त्रांचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने आपल्या जिभेवर सतत भगवंताचे नाव ठेवले आणि वेदशास्त्रांच्या आधारे आपले वर्तन सुधारणे ठेवले. त्यामुळे त्याचे जीवन अधिक समृद्ध आणि प्रेरणादायी झाले. संत ज्ञानेश्वर यांनी या ओळींमध्ये सांगितले आहे की संसारात असतानाही आपली जिव्हा भगवंताच्या नामस्मरणाने व्यस्त ठेवावी आणि वेदशास्त्रांचे मार्गदर्शन आपल्या वागणुकीत आणावे. असे केल्याने आपले जीवन अधिक शुद्ध, सात्विक आणि उन्नत होईल. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. संत ज्ञानेश्वर म्हणतात की व्यासाची या खुणे म्हणजेच व्यासांच्या खुणांच्या आधारे द्वारकेचा राणा म्हणजेच द्वारकेचा राजा श्रीकृष्ण पांडवा घरी म्हणजेच पांडवांच्या घरात कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या वेळी उपस्थित होता. महाभारताच्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पांडवांचे सखे सखा आणि मार्गदर्शक म्हणून काम केले. युद्धाच्या तयारीत श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचे ज्ञान दिले. या ज्ञानामुळे अर्जुनाला त्याच्या धर्माची आणि कर्तव्याची जाणीव झाली. व्यासांच्या महाकाव्यातील या प्रसंगामुळे पांडवांना विजय प्राप्त झाला. यातून हे दिसून येते की भगवंताचे मार्गदर्शन आणि उपदेश हे अत्यंत महत्त्वाचे असतात. संत ज्ञानेश्वर यांनी या ओळीमध्ये याचाच उल्लेख केला आहे की व्यासांच्या महाकाव्यातील गुणांच्या आधारे द्वारकेचा राजा श्रीकृष्ण पांडवांच्या घरात म्हणजेच त्यांच्या जीवनात होता
आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करत होता. यावर आपण एक उदाहरण पाहूयात. एका खेड्यात एक तरुण होता जो आपल्या जीवनातील अडचणींमुळे खूपच त्रस्त होता. त्याच्या गुरूंनी त्याला श्रीमद भगवद्गीतेचे अध्ययन करायला सांगितले. गीतेच्या अभ्यासाने त्याला आपल्या कर्तव्याची आणि जीवनाच्या उद्देशाची जाणीव झाली. त्याने भगवंताच्या मार्गदर्शनाने आपले जीवन बदलले आणि सर्व अडचणींवर मात केली. या उदाहरणातून हे समजते की भगवंताचे मार्गदर्शन आणि उपदेश आपल्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी किती महत्त्वाचे असते. संत ज्ञानेश्वरांनी या ओळीमध्ये महाभारताच्या कथानकाचा संदर्भ घेऊन श्रीकृष्णाच्या महत्त्वाचे वर्णन केले आहे. भगवंताच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने पांडवांनी विजय प्राप्त केला. तसेच आपल्यालाही भगवंताचे उपदेश आणि मार्गदर्शन मिळाल्यास जीवनातील अडचणींवर मात करता येईल. संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला या अभंगातून शिकवले आहे की भगवंताचे नामस्मरण आणि भक्ती हे जीवनातील सर्व समस्यांचे समाधान आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी हरी हरी असे नामस्मरण करून आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण करा आणि नेहमी लक्षात ठेवा, श्रीकृष्णासारखा सखा आणि मार्गदर्शक आपल्या जीवनात असल्यास कोणत्याही अडचणींवर मात करणे सोपे होते. भगवंताच्या चरणी भक्ती आणि विश्वास ठेवून आपले जीवन सुंदर आणि आनंदी बनवा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.